पेपरमध्ये काल एक बातमी बघितली की ज्याच्यामध्ये ITI झालेली ITIसाठी ॲप्लिकेशन केलेली विद्यार्थ्यांची यादी होती की ज्याच्यामध्ये 10वीमध्ये 100% मार्क्स मिळालेले 23 विद्यार्थी होते. 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले 675 विद्यार्थी की ज्यांनी ITI की जी 10वी नंतरचा जो कोर्स असतो त्याच्यासाठी अप्लाय केलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ त्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा पुढच्या जनरेशनच्या की ज्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत, ज्यांना 90%पेक्षा जास्त मार्क्स आहेत, यांचा डिप्लोमा, डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यावरती विश्वास राहिलेला नाही. मग हे किती भयंकर चित्र आहे. कारण आपल्या देशामध्ये एकेकाळी 6वा, 7वा, 8वा आयोग यासाठी आणला गेला की समाजातल्या हुशार मुलांनी शिक्षक व्हायला पाहिजे. आणि आज जर आपण बघितलं तर हुशार विद्यार्थी डिग्रीज घ्यायला तयार नाहीत. दुसरा त्याचा अर्थ असा निघतो की तुटपुंजा किंवा कमी पैशांमध्ये पोट भरणं एवढीच इच्छा राहिली आहे की काय विद्यार्थ्यांची पुढच्या पिढीमध्ये. जर ते ITIला ॲडमिशन घेत असतील एवढे हुशार विद्यार्थी की ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, ज्यांनी पुढच्या डिग्र्या घेतल्या पाहिजेत, ते का घेत नाहीत ह्याच्यावरती विचार कोण करणार आहे का? आज 70% कॉलेजेस भारतातली ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजेस आहेत. आज तिथली जर अवस्था बघितली, पदभरती जेव्हा होते तेव्हा ती पदभरती कशा पद्धतीने होते? खरंच हुशार विद्यार्थ्यांना, खरंच गरीब असून हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना तिथं स्थान मिळतं का? आज बरीचशी नॉन ग्रँटेबल कॉलेजेस आज बऱ्याच शहरांमध्ये चालू आहेत की ज्याच्यामध्ये नेट, सेट, PhD झालेले विद्यार्थी 10-12 हजारावरती गेली 15-15, 20-20 वर्ष काम करतात. मग ही त्या विद्यार्थ्यांची पिळवणूक नाही का अशा समाजातल्या शिकलेल्या विद्यार्थ्यांची? आणि हे चित्र जर आजूबाजूला मुलं बघत असतील, जे 10वीपर्यंतची मुलं जर हे बघत असतील, माझे मोठे कोणतरी आजूबाजूचे चुलत भाऊ किंवा कोण नातेवाईक हे एवढं शिकून त्यांची अवस्था जर अशी होते, हे जर ते बघत असतील, माल प्रॅक्टिसेस आजीला चाललेत नोकरीसाठी, हे चित्र जर ते बघत असतील तर त्या विद्यार्थ्यांना का वाटेल की मी जास्त शिकावं किंवा मी मोठ्या मोठ्या डिग्र्या घ्याव्या? आज इंजिनिअरिंग कॉलेजेसची अवस्था बघितली तर 30% IITमधल्या मुलांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत अशी परवा बातमी होती. का गेल्या वर्षी पुण्यामध्ये एक पदभरती एका ठिकाणी एक पद भरायचं होतं तर 2.5 किलोमीटरची लाईन इंजिनिअरिंगच्या मुलांची त्या पदासाठी लागलेली होती. आज डॉक्टर झाल्यानंतर कोटींमध्ये खर्च करून डिग्री घ्यावी लागते आणि मग ते डॉक्टर नंतर बाहेर पडल्यानंतर कशा पद्धतीने काय करायची मानसिकता त्यांची राहील याचा विचार आपण करायला नको का? आज सगळ्या क्षेत्रामध्ये अस्वस्थता पसरलेली दिसते. मग हे याचं कारण काय? आणि आपण म्हणतो की आपला देश हा जगामध्ये श्रेष्ठ असायला हवा, 3 नंबरमध्ये असायला पाहिजे, GDP वाढायला पाहिजे. असं म्हटलं जातं की ज्या देशाची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर त्या देशाची शिक्षण व्यवस्था पहिल्यांदा चांगली असायला पाहिजे, तरच तो देश सुधारू शकतो. नाहीतर नुसते आकडे दाखवून त्याचा किती उपयोग होईल याचा आपण विचार केलेला बरा. आज BEd DEdची कॉलेजेस बंद पडलेत. ह्या सगळ्यांचा अर्थ आपण काय घ्यायचा? आज समाजामध्ये नेमकं काय चाललं आहे आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोण? राज्यकर्ते जबाबदार आहेत का? विरोधी पक्ष तेवढेच जबाबदार आहेत का? समाजामध्ये पालकांमध्ये आज जे आपण बघतो की अकॅडमीचं जे राक्षस वाढायला लागलं आहे की ज्याच्यामध्ये खरंच किती उपयोग आहे त्याचा, ह्याचाही विचार आपण करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याच्याच वेळ आली असं मला नक्की वाटतं.